मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग। मुंबई, ठाणे, रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। पुढील 3 तास जोरदार पावसाचा इशारा। मुंबईला पावसानं झोडपलं। हिंदमाता, किंग सर्कल, चेंबूर परिसरातले रस्ते जलमय। नालासोपाऱ्यामधल्या रस्त्यांवर 2 फुटांपर्यंत पाणी साचलं। जनजीवन विस्कळीत। पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे सेवाही खोळंबली। ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे लोकल विस्कळीत। रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरानं नोकरदार वर्गाची तारांबळ। पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक मंदावली। पाऊस आणि रस्ते कामामुळे वाहतुकीवर परिणाम। ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। ठाण्यामध्ये पावसाची संततधार सुरू। बाराबंगला परिसर जलमय। पावसाचा जोर आणखी वाढणार। मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवलीची यंत्रणा अलर्ट मोडवर। आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यरत। सकल पूर प्रवण भागांवर विशेष नजर। कामाशिवाय घराबाहेर पडू नका, पालिकेचं आवाहन। पालघर, रायगड आणि पुणे घाटमाथ्याला आज पावसाचा रेड अलर्ट। रायगड आणि पालघरमधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर। प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। पालघरमध्ये पावसाचा कहर। आगरी पाड्यामध्ये चाळीतील भिंत कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू, तर मासेमारीसाठी सूर्या नदीमध्ये उतरलेला व्यक्ती पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेला। शोध मोहीम सुरू। रायगडमधील अंबा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। रत्नागिरीमधल्या काजळी नदी दुधडी भरून वाहतीये। किनारपट्टी भागामध्ये वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। मुंबईत झाडांच्या पडझडीचं सत्र सुरूच। जोगेश्वरी पश्चिमेतील एसव्ही रोडसह अंधेरीच्या मरोळमध्ये एका गाडीवर झाड कोसळल्याची घटना, तर पुण्याच्या स्वारगेट परिसरातीलही झाड कोसळतानाचा थरारक व्हिडिओ समोर। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। नेरुळमध्ये साचले प्रत्येक गावात जाणार, हिंमत असल्यास अडवा। फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकरांचा ठाकरेंच्या शिवसेनेला धमकीवजा इशारा। ठाकरेंच्या शिवसेनेनं नांदेडमध्ये काळे झेंडे दाखवल्यानंतर आष्टीकर आक्रमक। मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव इन्फ्रामॅन म्हणून आदरानं घेतलं जातं। पवारांचे खासदार अमोल कोल्हेंकडून फडणवीसांचं कौतुक, तर अद्याप कुठल्याही पक्षाची ऑफर आली नाही, आल्यास विचार करू। कोल्हेंचं भुया उंचावणारे विधान। अमोल कोल्हेंची बोलण्याची एक स्टाईल आहे, ते फिरकी घेत असतात। काही झालं तरी आमचे आमदार खासदार फुटणार नाहीत। अमोल कोल्हे पक्ष सोडण्याबाबतच्या प्रश्नावर रोहित पवारांचं भाष्य। सचिन अहिर बिनविरोध विधान परिषदेच्या उपसभापतीपदी। अहिर चळवळीतून आलेले नेतृत्व। मुख्यमंत्री फडणवीसांचं उपमुख्यमंत्री शिंदेंकडून कौतुक। मातोश्रीचं समाधान करणं सोपं नसतं, पण परबांचे प्रयत्न। नीलम गोऱ्हेंचा अनिल परवाना टोला, तर अहिरांच्या बुलडोझरमुळे अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर। परबांचाही गोऱ्हेंना प्रतिटोला। अर्थखातं सुनेत्रा पवारांना मिळणार नाही। भाजप सहसा अर्थखातं सुनेत्रा पवारांना देणार नाही, रोहित पवारांचं भाष्य। तमिळनाडूमध्ये राजकीय भूकंप। थलपतींचं सरकार पाडण्यासाठी 15 आमदारांना 50 कोटींची ऑफर दिल्याचा संशय। सेंथिल बालाजी आणि करूर गँग यांची नावं समोर। तिघांना अटक। चेन्नईच्या गुप्तचर विभागाकडून राजकीय षडयंत्राचा पर्दाफाश। ऐरोली मनपा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे बाळासह गर्भवती महिलेचा मृत्यू। मनसे नेते गजानन काळेंचा आरोप। उपचाराच्या वेळेला चुकीचा डोस दिल्याचा दावा। प्रकरणाच्या चौकशीसह दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी। कल्याणमध्ये हप्ता भरण्याच्या बहाण्यानं महिलेला घरी बोलावून बेदम मारहाण। अश्लील कृत्य करत जीव मारण्याची धमकी। खडकपाडा पोलिसात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल।